अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, बघा घरामध्ये कुठल्याही प्रकारचं जर दारिद्र्य असेल, हे दारिद्र्य संपण्यासाठी, हे दारिद्र्य संपून घरामध्ये लक्ष्मी कृपा होण्यासाठी, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, पैशांचे मार्ग तुमच्या आयुष्यात चहूबाजूने खुले होण्यासाठी, जर नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी, किंवा जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि एक विशेष उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला दिवाळी पूर्वी करायचा आहे। बघा, आता जर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष्मी पूजनाच्या अगोदर म्हणजे एक दिवस अगोदर जरी बघितलात तरी तुम्ही त्या दिवशीही हा उपाय करू शकता। लक्ष्मी पूजनाच्या अगोदर 24 तास अगोदर देखील तुम्ही ही जी सेवा आहे ही एक सेवा करू शकता। बघा, जास्त काहीच करायचं नाही, फक्त एका या झाडाचं फूल तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे आणि या ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। लक्ष्मी पूजनाच्या अगोदर तुमच्या घरात असलेली जी काही आर्थिक चणचण असेल ती संपून जाईल। जिथे जिथे तुमच्या लक्ष्मीच्या वाटा म्हणजे पैशांच्या वाटा बंद झाल्या असतील त्या सर्व वाटा मोकळ्या होतील। बघा, घरामध्ये चहूबाजूनी पैसा यायला लागेल, आर्थिक कामं व्हायला लागतील। कुठल्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल तर या काही दिवसांमध्ये इतका तरी पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल की ते कर्ज तुम्ही फेडू शकाल। किंवा जर तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीने पैसा घेतला असेल, कर्ज घेतलं असेल, तर तो समोरचा व्यक्ती समजा पैसे देत नव्हता तर तो पैसे द्यायला लागेल। म्हणजे एकंदरीत जेवढ्याही अडलेल्या पैशांच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या या एका उपायाने सुटायला लागतील। जास्त काहीच नाहीये, फक्त या दिव्य शक्ती झाडाचं एक फूल तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। हे फूल तुमच्या घरात आल्यानंतर येत्या 24 तासांच्या आत, येत्या 48 तासांच्या आत तुम्हाला भरपूर सकारात्मक गोष्टी जाणवायला लागतील। घरातील बाधा कुठेतरी निघून गेलेली दिसेल, घरामध्ये असलेली वाईट शक्ती कुठेतरी संपलेली जाणवेल, घरामध्ये असलेली जी काही आर्थिक चणचण आहे ती आर्थिक चणचण कुठेतरी कमी झालेली दिसेल। कुठल्या का मार्गाने पण घरामध्ये पैसा यायला लागेल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला वाटत असेल की दिवाळीपर्यंत दिवाळी सुखाची व्हावी, दिवाळी चांगली व्हावी, समाधानाची व्हावी, अगदी 4 पैसे सोबत असावेत, तर हा उपाय नक्की करा, कारण या दिवाळीच्या अगोदर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात बरकत येईल। आता उपाय काय आहे तो व्यवस्थित ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी, तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला, आता घराच्या आजूबाजूला समजा रुईचं झाड नसेल, कारण तुम्हाला सफेद रुईचं एक फूल घ्यायचं आहे, ठीक आहे। घराच्या आजूबाजूला आता खेड्यात राहणाऱ्या लोकांकडे शेताबितावरती सहज मिळेल। आता आमच्या बाजूलाही रुईचं झाड आहे तर तिथे सहजच रुईची फुलं असतात, ठीक आहे। तर तुम्ही खेड्यात राहतात तुम्हाला भेटतील, जे शहरात लोक राहतात त्यांना भेटणं थोडं इम्पॉसिबल आहे। तुम्ही कुठल्याही एखाद्या नर्सरीमध्ये गेलात ना, नर्सरी जिथे असतात तिथे तुम्हाला रुईची झाडं मिळतील आणि या रुईच्या झाडांना जर फुलं आलेली असतील तर त्यातलं एक पांढऱ्या रुईचं फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। आज, उद्या, परवा लक्ष्मी पूजनाच्या अगोदर तुम्हाला हे रुईचं फूल तुमच्या घरात आणायचं आहे, ठीक आहे। रुईचं झाड सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, जर हनुमंतांना तुम्ही रुईचं फूल अर्पण केलं प्रत्येक शनिवारी तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या अडलेल्या इच्छा असतील, मनोकामना असेल त्या पूर्ण होतात। कितीही कठीण एखादा प्रसंग असेल, कितीही अडलेला एखादा मोठा प्रसंग असेल, ज्यात मार्ग सापडत नव्हता तिथे मार्ग सापडायला लागेल। कुठल्याही प्रकारची बाधा तुमच्या घरामध्ये असेल ती बाधा निघून जाते। त्यामुळे प्रत्येक शनिवारी असंख्य लोक जे आहेत ते रुईचं फूल हनुमंताच्या मंदिरात अर्पण करतात। जर तुम्ही सोमवारच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यामध्ये रुईचं फूल महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये मांगल्याच्या आणि शुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात, सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात। जीवनात असलेलं जे काही दुर्भाग्य आहे ते भाग्यामध्ये बदलायला लागतं, भाग्य चमकायला लागतं। नशिबात नसणाऱ्याही ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी हे रुईचं फूल जे आहे ते शिवाच्या पिंडीवरती, शंकराच्या पिंडीवरती अर्पण करतात। आणि जर माता लक्ष्मीला तुम्ही कुठल्याही शुक्रवारी हे फूल अर्पण केलं किंवा जेव्हा विशेष तिथी असते, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मी
रुईचं फूल जर तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते, धनाचे मार्ग मोकळे होतात, आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होते. जिथे जिथे आलेले जे काही पैशा संदर्भातील प्रॉब्लेम अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी सुटायला लागतात. कुठल्याही प्रकारचं मोठं आर्थिक संकट असेल तर त्या आर्थिक संकटातून माता लक्ष्मी तुम्हाला सोडवत असते किंवा तुमच्यावरती अखंड माता लक्ष्मीची कृपा होते. आणि जर तुमच्या घरात पैसा असेल, लक्ष्मी आलेली असेल तर ती लक्ष्मी स्थिर होते. फक्त प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्येला आपल्याला एक फूल जे आहे ते फूल म्हणजे हे जे रुईचं, सफेद रुईचं, पांढऱ्या रुईचं जे फूल आहे हे फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं असतं. बघा, दिव्य शक्ती असते या फुलामध्ये. अत्यंत जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जेच्या लहरी असतात. जेव्हा ही इच्छा प्राप्तीसाठी किंवा एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण एखाद्या दैवी शक्तीजवळ हे फूल जेव्हा ठेवत असतो तेव्हा ती जी दैवी शक्ती आहे ती आपल्याकडे आकर्षित होते. आणि जेव्हा ती दैवी शक्ती आपल्याकडे आकर्षित होते तेव्हा आपल्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही मनोकामना असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते सुटायला लागतात, इच्छा पूर्ण व्हायला लागतात. आता हे जे फूल आहे या फुलाचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे? आज उद्या कधी जेव्हाही तुम्हाला हे पांढऱ्या रुईचं हे फूल भेटेल ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे किंवा एखादी काचेची बरणी भेटेल, काचेची बॉटल भेटेल, जे काही तुम्हाला भेटेल. काचेची एक वस्तू तुम्हाला घ्यायची आहे. या वस्तूमध्ये म्हणजे या भांड्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे. या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगा जल टाकायचं आहे. ठीक आहे, काचेच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडंसं गंगा जल तुम्हाला टाकायचं आहे. आणि या गंगा जलामध्ये तुम्हाला एक लक्ष्मीचा शिक्का असतो बघा, माता लक्ष्मीचा शिक्का, तर तो माता लक्ष्मीचा शिक्का तुम्हाला या पाण्यात ठेवायचा आहे. आता माता लक्ष्मीचा शिक्का नसेल तर तुमच्याकडे 1 रुपयाचं एखादं नाणं असेल, प्रत्येकाकडे असेलच, तर 1 रुपयाचं नाणं तुम्हाला या पाण्यात घालायचं आहे. आणि मग त्यानंतर हे पांढऱ्या रुईचं जे फूल आहे हे फूल तुम्हाला त्या पाण्यात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ही बॉटल किंवा हा जो ग्लास असेल तो देवघराच्या बाजूला, जिथे माता लक्ष्मीची चा फोटो असेल त्याच्या उजव्या बाजूला, माता लक्ष्मीचा टाक असेल, प्रतिमा असेल, जे काही असेल, माता लक्ष्मीच्या म्हणजे जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्या उजव्या साईडला तुम्हाला हा ग्लास किंवा ही बॉटल ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त 108 वेळा एक माळ तुम्हाला ओम ह्रीम क्लीम लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीम क्लीम लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीम क्लीम लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीम क्लीम लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. आता विष्णू सहस्त्रनाम का, तर जिथे माता लक्ष्मीची सेवा केली जाते तिथे भगवान श्री विष्णूची सेवा केली तर त्या घरात माता लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहते. पैसा येऊन, लक्ष्मी येऊन चालत नाही, कारण ती खूप चंचल असते. ती स्थिर होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जिथेही तुम्ही भगवान श्री विष्णूची सेवा करता तिथे माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा मंत्र आणि त्यासोबत विष्णू स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. बस इतकंच तुम्हाला म्हणायचं आहे. दररोज सकाळ संध्याकाळ किंवा एकाच टायमाला जर तुम्ही अगरबत्ती लावत असाल, दिवा पेटवत असाल, दिवा उजळत असाल तुम्ही माता लक्ष्मीला, देवघरातील इतर फोटोंना, त्या पद्धतीने तुम्हाला रोज त्या देवघरामध्ये एक स्वच्छ सुंदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि रोज लक्ष्मी पूजनापर्यंत दररोज तुम्हाला त्या माता लक्ष्मीच्या फोटोला तुम्हाला ही अगरबत्ती ओवाळायची आहे. असं तुम्हाला लक्ष्मी पूजनापर्यंत करायचं आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. खरं तर त्या दिवशी अभ्यंग स्नान असतं, त्यामुळे प्रत्येक जण ऑब्व्हियसली लवकरच उठणार. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, म्हणजे 5:30 ते 6:30च्या दरम्यान तरी उठलंच पाहिजे. तर या दरम्यान उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो ग्लास जो आहे तो ग्लास तुम्हाला तिथून उचलायचा आहे. माता लक्ष्मीच्या बाजूला असलेला तो ग्लास तुम्हाला उचलायचा आहे. त्यामध्ये असलेला जो चांदीचा कॉईन म्हणजे माता लक्ष्मीचा कॉईन ठेवला असेल तर तो देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्या. जर 1 रुपयाचं नाणं टाकलं असेल तर तेही तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवून द्या. त्यानंतर हा जो पाण्याचा ग्लास आहे, हा पाण्याचा ग्लास तुम्हाला तुमच्या घराचा जो मेन उंबरठ आहे, जो मेन दरवाजा आहे, या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. घरातील 4 कोपऱ्यांना आधी शिंपडा. घरातील 4 कोपरे शिंपडून झाले की त्यानंतर घराचा जो बाहेरचा भाग आहे त्या बाहेरच्या भागामध्ये हे पाणी तुम्हाला सगळं शिंपडून टाकायचं आहे. एक कणभर पाणी म्हणजे किंचित पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्नान कराल त्या पाण्यात थोडंसं पाणी मिसळायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. बघा, हा एक उपाय केल्यानंतर काय होईल, खरं तर लक्ष्मीपूजनाचा दिवस हा साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा दिवस असतो. या दिवशी असदृश रूपाने का होईना लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीच हा उपाय करणार आहात, खरं तर आजपासून उद्यापासून ज्याही दिवशी तुम्ही हे जे फूल आहे हे फूल तुम्ही
म्हणजे त्या पाण्यामध्ये ठेवून हे फूल तुम्ही त्या पाण्यामध्ये ठेवून जेव्हा तुम्ही या पाण्याची माता लक्ष्मी स्वरूप पूजा करणार आहात तेव्हा ते फूल तुम्ही सिद्ध करणार आहात. घरामध्ये लक्ष्मीचे योग आणणार आहात, घरामध्ये श्रीमंतीचे योग तुम्ही आणायला सुरुवात करणार आहात. बघा, या फुलामधून जेव्हा तुम्ही या फुलाची पूजा करायला लागता तेव्हा या फुलातून एक दिव्य शक्ती बाहेर पडते आणि ती दिव्य शक्ती जी असते ती आपल्या ज्या काही मनोकामना आहे त्या मनोकामना खेचण्याचं काम करत असते. त्यामुळे हे जे रुईचं फूल आहे ते अत्यंत प्रभावी मानले गेलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे पाणी घरातील चारही कोपऱ्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिंपडाल तेव्हा तुमच्या घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे ती जागृत अवस्थेत येईल. म्हणजे तिचा जो प्रभाव आहे तो प्रभाव तुम्हाला त्या दिवशी खूप जास्त दिसायला लागेल. जेव्हा तुम्ही हेच पाणी घराच्या बाहेर शिंपडाल तेव्हा तुमच्या घरामध्ये, आपण म्हणतो ना घराच्या बाहेर चाललेली लक्ष्मी किंवा घराच्या बाहेर असलेली लक्ष्मी, तर ती घराच्या बाहेर असलेली ही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये खेचली जाईल आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मी खेचायची आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी हे जे तीर्थ आहे, हे जे पाणी आहे, जे अभिमंत्रित इतक्या दिवस तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. आणि ज्या दिवशी त्याच दिवशी तुम्ही जेव्हा स्नान करताना हे पाणी त्या अंघोळीच्या पाण्यात मिक्स कराल तेव्हा ते जे पाणी आहे अंघोळीचं पाणी ते शुद्ध पवित्र पाणी होणार आहे. कारण संध्याकाळी आपण लक्ष्मीची पूजा करणार आहात तर ती पूजा करण्यासाठी तुम्ही तेवढं सिद्ध होणार आहात, तुम्ही पवित्र होणार आहात. कुठल्या प्रकारचे आजार असेल, कुठल्याही प्रकारची बाधा जर तुमच्यामध्ये असेल ती बाधा नष्ट होईल आणि ती सेवा करण्यासाठी किंवा कुठल्याही उपायांची जी फळप्राप्ती होते ती फळप्राप्ती घेण्यासाठी, ती फळप्राप्ती प्राप्त होण्यासाठी तुम्ही तेवढे सक्षम व्हाल. म्हणजे त्या उपायाची जी काही फळप्राप्ती आहे ती तुम्हाला त्वरित होईल. ते जे फूल आहे, आता ताई हे फूल काय करायचं तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा कराल, माता लक्ष्मीची जेव्हा तुम्ही सेवा कराल, आता प्रत्येकजण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची काही ना काही सेवा नक्कीच करेल, तर त्यावेळेस हे जे फूल आहे ते माता लक्ष्मीच्या बाजूला, माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा उचलाल तेव्हा निर्माल्यामध्ये ते फूल टाकून दिलं तरीही चालेल. बघा, लक्ष्मीपूजनाच्या आतच तुम्हाला याचा खूप सकारात्मक बदल, सकारात्मक फरक तुमच्या घरामध्ये जाणवेल. जिथे जिथे कामं अडलेली होती ती कामं व्हायला लागतील, जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद झाले होते ते सर्व मार्ग खुले व्हायला लागतील. एकंदरीत आर्थिक ज्या काही गोष्टी तुमच्या थांबलेल्या होत्या, अडलेल्या होत्या त्या सगळ्या सुरळीत व्हायला लागतील. अत्यंत महत्त्वाचा साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.